त्यांची साथ देण्यासाठी अजून एक बॅटर शाकिब आहे. पहिलाच बॉल इथे वाईड नक्कीच येतोय, वाईड बॉल येतोय. ते आवश्यकता नक्कीच खूप मोठी आहे आणि इथे देखील अगदी पुण्यातला चेंडू होता. चांगली फिल्डिंग झाली आहे, डायरेक्ट हिट झालाय. पंचांचा बोटा कशाकडे, शाकिब यांना मैदान सोडावं लागणार आहे. ते देखील अगदी पहिल्याच बॉलवरती मैदान सोडावं लागणार आहे. पुढे सरसवलेत, विकेट करण्याचा प्रयत्न आणि बघा संधी होती, अगदी मागेही गेलेले नाहीयेत. काय करतायत, जिशान देखील बाद झालेत आणि आता किरण स्वतः येतोय मैदानाच्या आतमध्ये. किरण शिंदे, अगदी डोंबिवली नगरीमधली सगळ्यात मोठा अंडरआर्म क्रिकेटचा हा खेळाडू, ओळख त्याची. अगदी संपूर्ण डोंबिवलीचं नाव त्या शिखरावरती नेण्याचं कार्य त्यांनी देखील केलं होतं. आणि आता नुकतीच झालेली DTPL स्पर्धा देखील बहुचर्चित स्पर्धा, त्यातील देखील आयोजकाच्या भूमिकेमध्ये होता. असा हा अप्रतिम दर्जेदार ऑलराऊंडर आहे. पहिलाच बॉल त्याला फेस करत असताना व्हाईट बॉल नक्कीच येतोय, पण चांगली गोलंदाजी सतीश देखील करतायत. बॅक टू बॅक विकेट्स त्याला देखील मिळाल्यात. पुन्हा एकदा अजून एक व्हाईट बॉल. पहिला बॉल आपण पाहिला तो लेग सिक्सच्या बाहेर होता, दुसरा बॉल अगदी ऑफ स्टंपच्या त्या पॉपिंग क्रिशच्या देखील बाहेर. 7 षटकांची मॅच आहे. R1 स्पोर्ट्स विपक्ष LCC. खूप महत्वाची मॅच आहे आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळाडूकडून येतो एक दर्जेदार षटकार किरण शिंदेच्या बॅटमधून. 6 धावा धावफलकेवर, 6 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल अजून एक आलाय, फ्लॅट मारण्याचा प्रयत्न केला होता, कॅच पकडली आहे आणि किरण देखील आता तंबूच्या आश्रयाला परत जातोय. एक षटकार नक्की झाला होता, त्यानंतर अजून एक मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि स्वतःवरती होतोय निराश. बरंच काही घडलंय या षटकामध्ये. आपण पाहतोय तर 9 धावा धावफलकावरती आहेत, 3 विकेट देखील गेल्यात, 4 चेंडूंचा खेळ देखील झालाय. यावेळी देखील अजून एक वाईट बॉल येतोय, म्हणजेच काय तर दुहेरी आकड्यावरती धावफलक. 10 धावा धावफलकेवरती झाल्यात, धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल अगदी यॉर्करचा चेंडू होता, खोदून काढलाय कव्हर रिजन वरती, धावचीची शक्यता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 11 झालेत, 11 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल सर, 1 टू गो. 1 टू गो फेम. अजित निकम सर आहेत आणि इथे अजून एक वाईट बॉल येतोय. इथे देखील अजून एक वाईट बॉल आला. अगदी चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यातही यश मिळत नाहीये. 13 आलेत. पुढे सरसावून विकेट करण्याचा प्रयत्न आणि यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. रहीम हे बाद होत आहेत आणि काय षटक राहिलंय बघा. एक षटकार देखील आलाय, पण या षटकामध्ये तब्बल 4 विकेट्स काढण्याचा विक्रम केलाय गोलंदाजांनी, सतीशनी. 13. आणि बघा, एका षटकाला फेकण्यासाठी आपण तब्बल 4 मिनिटांची अवधी घेतली. LCC प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे. बघा, ही स्पर्धा अगदी मूल्यवान स्पर्धा आहे, खूप मोठी स्पर्धा आहे आणि त्यामध्ये तुमचं सहकार्य असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. नितेश पुन्हा एकदा गोलिंग ट्रॅकवरती. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे सकाळपासून या गोलंदाजांनी. पहिलाच बॉल आणि इथे पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. अजून एक विकेट मिळते आणि पहा ते सेलिब्रेशन, ते अग्रेशन, ते सेलिब्रेशन, सगळं काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 5 गडी बाद झालेत, 5 विकेट्स डाऊन.
नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील, नितेश गोलंदाजी अप्रतिम. वाईट बॉल आलाय. R1 स्पोर्ट्स विपक्ष LCC अशी ही लढत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी स्ट्रेट बॅटनी खेळलाय स्वप्नीलनी. एक धाव इथे देखील मिळणार आहे. नितेश यांनी देखील कार्य अप्रतिम केलंय. 2062 असा त्यांचा जर्सी नंबर आहे. 2062. पुढचा बॉल इथे पंचांनी नो बॉल दिलाय. नो +1 मिळेल. 2 धावा धावफलकेवरती ऍड होतील आणि येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट जरूर असणार आहे. फ्री हिट बॉल आणि पाहूया त्या फ्री हिट बॉल वरती अजित सरांच्या वेगळ्या शैलीमध्ये आपल्याला ते दाखवतात. इथे देखील यॉर्कलँडचा चेंडू होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जेदार, डोळ्यांचं पार न फेडणारं क्षेत्ररक्षण. नितेश पुन्हा एकदा गोलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल हा देखील फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये असणारे प्रयत्न झालेत. जीवाच्या आतंकाने प्रयत्न नक्कीच केला होता पण तरी देखील अबक्याच्या बाहेर राहिलाय बॉल. एक रन इथे देखील मिळणार आहे. 18 धावा धावफलकावरती झाल्यात. नितेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज, सुसज्ज पाहायला मिळतोय गोलंदाज. आणि इथे लीव केलाय. लीव केला. व्हेरी गुड लीव. खूप चांगला लीव इथे करतायत बॅटर अंकुश. इथे देखील यॉर्कलँडचा चेंडू होता आणि इथे चांगली फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. अगदी एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला. एका हाताने चेंडूला देखील फील्ड केलाय. चेंगळ्या बोले 1 to go फेम. अजित निकम सर. आणि अजून एक वाईट बॉल टाकला. आता नितेशवरती देखील थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर पाहायला मिळत आहे. LCC हा संघाने मागचा सामना गमावला होता. R1 स्पोर्ट्सच्या संघाने सलगचे 2 गमावलेत. त्यामुळे खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. इथे देखील पुन्हा एकदा अगदी पुढ्यातला चेंडू होता. या चेंडूवरती देखील एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी कडा लागते. षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा लागल्यात धावफलकावरती पण 5 गडी देखील गमावल्यात. 5 विकेट्स डाऊन. ज्यासाठी केला होता अट्टहास शेवटी यश आलाय मैदानाच्या आतमध्ये. बराच वेळ सामना थांबवण्याचा प्रयत्न केला. 22 झाले 22 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 2 overs. R1 स्पोर्ट्स विपक्ष LCC. महत्वाची लढत आहे, महत्वाची लढत आहे. इथून जर LCC संघाने सामना गमावला तर काय होणार, इथून जर R1 स्पोर्ट्स संघाने सामना गमावला तर काय होणार. जर तर या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग लाईनअप वरती चेंज आणि यावेळी पहिलाच बॉल, पहिला चेंडू दिला बिरकावून मैदानाच्या बाहेर. चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार आलाय. दणदणीत षटकार. अजित सर देखील आपल्या शैलीमध्ये 4 जप झालेत. सगळेच इथे 4 जप झालेत. इथे वाईट बॉल आलाय. हे सर ते दडपण असतं. हा सर तो थोडासा प्रेशर असतो. ओमकार गालिंडे गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. इथे देखील अजून एक चांगला स्ट्रोक. हा देखील बॉल गेलाय बाहेर मैदानाच्या. अजून एक षटकार आलाय. बॅक टू बॅक सिक्सेस पाहायला मिळतात आपल्याला. बॅक टू बॅक सिक्सेस आल्यात. बघा षटकारांची हॅट्रिक. ही स्पर्धेमधली पहिली षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळत आहे का. स्वप्नील थोडंसं कानमंत्र देण्याचा प्रयत्न. प्रत्येकाने काहीतरी सांगितलं असेल बॉलरला हा चेंडू हाताळायचा आहे आणि तो देखील त्यांनी हाताळलाय. चांगला हाताळलाय. धावचीची शक्यता. हिट झालाय आणि इथे फलंदाज बाद झालाय. बॅटर आउट आहे. बॅटर आउट आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नीलची खेळी संपुष्टात आली आहे.
अजून एक विकेटचं पतन होत आहे. 6वा गडी बाद झालाय R1 स्पोर्ट्स या टीमचा. 6 विकेट गेलेत, 3 बॉल झालेत. 3 टू गो. 35 धावा धावफलकावरती आहेत. 6 विकेट्स गेल्यात आणि इथून आता चांगला खेळ करणं खूप गरजेचं आहे R1 स्पोर्ट्सला. त्यांच्यासाठी करो या मरोची लढत आहे. जिंकणं आणि फक्त जिंकणं हे एकमात्र अस्त्र त्यांच्याकडे शिल्लक आहे. इथे देखील एक अजून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. थोडीशी मिस फिल्डिंग. मिड ऑन देखील आहे, लॉंग ऑन देखील आहे. अगदी समोरच्या दिशेला एक खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑफ देखील पाहायला मिळतो आपल्याला आणि टर्फ क्रिकेटची हीच मजा आहे. पुढचा बॉल. या बॉलवरती देखील पुन्हा एकदा हाताच्या नाही तर पायाच्या सहाय्याने अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि गोलंदाजांनी देखील पायाच्या सहाय्याने विकेट घेण्याचा प्रयत्न केला. खेळ क्रिकेटचा सुरू आहे. स्किल्स फुटबॉलचे पाहायला मिळतात. टर्फ क्रिकेट आहे. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 ऑन द बोर्ड. 1 टू गो फेम. अजित सर. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चतुराई चपळाई ही असणं गरजेचं आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. ती सगळी काही आहे LCC या संघाकडे. 3 षटकांचा खेळ झाला. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 विकेट्स देखील गेल्यात. 37 37 झाल्यात आणि इथे परमिटेशन कॉम्बिनेशन या सगळ्यांची चर्चा होईल. सगळ्यांना माहित आहे की लीग फॉर्मॅट आहे. लीग फॉर्मॅट मध्ये आपण काही सामने गमावून देखील ना स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण ठेवू शकतोय आणि R1 स्पोर्ट्स यांना देखील ते कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे की आपल्याला किती धावा बनवायच्या आहेत, किती धावांच्या आतमध्ये आपल्याला मॅच जिंकायची आहे. आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल अगदी 2009-10 मुंबई इंडियन्स आदित्य तरे शेवटच्या बॉलला षटकार मारला आणि ते सेलिब्रेशन पाहिलं. तिथे देखील असंच काहीतरी परमिटेशन कॉम्बिनेशनची आवश्यकता होती. इथे R1 स्पोर्ट्स देखील तशीच झुंज देतोय आणि ती झुंज देणं गरजेचं आहे. ती लढत देणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळाने तर हेच शिकवलंय की लढाई करा, लढत करा. हरणं जिंकणं तुमच्या हातात नसतं, लढणं तुमच्या हातात असतं आणि पाहूयात ते लढून दाखवतायत का. पुढचा बॉल. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतायत पण यष्ट्यांच्या मागे विकेट कीपर यष्टी रक्षकांनी केलेली चूक आणि 22 स्वरूपाने मिळालेल्या ह्या धावा. एकच मिळेल आणि कदाचित मला असं वाटतं ना R1 स्पोर्ट्स त्या मॅजिकल ओव्हरची वाट पाहतोय. डबल ट्रबलची वाट पाहतायत की काय, कारण पहिल्यांदा पाहायला मिळेल डबल ट्रबल मध्ये काहीतरी हल्ले होताना आपल्याला. इथे देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग आणि गोलंदाज काय करतायत. गोलंदाजाला इथे लक्ष देणं गरजेचं होतं. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. यश आहे आणि यश चूक करत नाहीये. अजून एक विकेटचं पतन होत आहे. 7वा गडी बाद झालाय. येस 7 विकेट्स डाऊन. 39 या धावांवरती 7वा विकेट गेलेला आहे आणि यस विनंती असणार आहे बाहेरून जे खेळ आपल्या सगळ्यांनाच विनंती असणार आहे मित्रांनो, प्लीज आपण बाहेरून वाईड नो या कुठल्याही गोष्टीचा आवाज देऊ नका. त्यामुळे ते कन्फ्युजन क्रिएट होतं मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील अजून एक वाईड बॉल आलाय. अजून एक स्क्वेअर अवांतर धाव. 40 धावा झाल्यात धाव फलकावरती. 7 विकेट देखील गेल्यात. शेवटचे 2 गडी. पुढचा बॉल. इथे चांगला स्ट्रोक प्रशांत यांचा. अगदी समोरच्या दिशेने खेळतात. गोलंदाज मयूर आहेत, मयूर लोहार. पुढचा बॉल बॅट आणि पॅडच्या मध्ये हा चेंडू होता की नाही. नाही, पिचिंग चुकीची आहे. पिचिंग चुकीची पाहायला मिळते. पिचिंग चुकीची आहे आणि व्हाईट बॉल नक्कीच पंच घोषित करतायत. बघा हा सामना आहे ना, हा सामना कमी षटक कमी धावेचा होईल पण हा सामना देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे.
मृत चेंडू, डेड बॉल. अजित सर आपल्या वेगळ्या शैलीमध्ये, स्टाईलमध्ये इथे देखील हलक्या हाताने चेंडूला फक्त फ्लिक केलाय. चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. 1 to go. चंगळ्या बोले. बेचाळीस धावा. षटक क्रमांक 14 सुरू है. 42 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. बहुत अच्छा कॉन्टेस्ट देखने मिल रहा है. और इस बार हुआ क्या है, इस बार हिट विकेट हो चुका है अंकुश. बहुत ही खराब बैटिंग की, बैकफुट पे जाके वेट करने की कोशिश की थी. अच्छा गेंद, लेकिन गेंदबाज के खाते में नहीं जाएगा. ये बैटर की गलती है क्योंकि बैट और स्टंप एक साथ आ गए थे. खराब खराब थोडंसं कार्य इथे पाहायला मिळते आपल्याला. अर्बन स्पोर्ट्स इथे चुका करतायत, सातत्याने चुका होत आहेत. आणि आता काय, आता आहे डबल द ट्रबल. इथे पाहूयात ट्रबल ट्रबल होणार आहे की मग प्रशांतचे प्लॅन्स काही वेगळे आहेत. कारण धावसंख्येचा विचार केला तर 42 आहे धावफलकावरती. आणि शेवट लास्ट विकेट. आणि यावेळी देखील हलक्या हाताने फक्त प्लेस केलाय चेंडूला. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त चेंडूला जाऊ दिला. आणि इथे काय होणार आहे, इथे एक धाव नक्कीच मिळणार आहे. बॅटनी येते की पायाला लागून येते, पंच आपल्यापर्यंत सूचित करतील. येस, लेग बाई आहे. लेग बाईशी एक धाव म्हणजेच काय तर दोन बॉल झालेत, 2 धावा आल्यात या षटकामध्ये आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा बॉल फक्त आणि फक्त चेंडू सोडण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. अतिरिक्त काहीही करत नाहीयेत. पण बघूयात एखाद दुसरा मोठा फटका आला, षटकार आला तर 6 चे 12 मिळू शकतात. पण तशी काही प्लॅनिंग आहे का? कारण शेवटची विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. अर्बन स्पोर्ट्स काय कॅल्क्युलेशन करतायत. हो पुन्हा एकदा फ्रंट फुट डिफेन्स पाहायला मिळतोय आपल्याला. 7 षटकांची मॅच अंडरआर्म क्रिकेटमध्ये. दुर्मिळ असं हे लक्ष आहे, दुर्मिळ असे हे चित्र पाहायला मिळतात. स्लिप तैनात आहे, शॉर्ट लेग आहे, शॉर्ट मिड विकेट देखील आहे आणि थोडासा शॉर्ट कव्हर वरती देखील एक खेळाडू तैनात आहे. व्हाईट बॉल, डॉट बॉल आहे. ओके, पायाला लागला. फक्त 2 धावा आल्यात, म्हणजेच काय तर फक्त एकच धाव आलेली, त्यावरती डबल झाले, 2 झाल्या. रन्स ऑन द बोर्ड म्हणजे धावा आहे धाव फलकावरती 44, 44. शेवटचे 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 12 मध्ये जर आपण पाहिलं ना तर अगदी 15-20 केले तरी देखील मॅच ऑन होऊ शकते. 44 झालेत, पण लास्ट विकेट देखील आहे. यश बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल इथे कव्हर्सवरती खेळण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला प्रशांतनी. मनसोक्त बॅटिंग करायला मिळते प्रशांत यांना देखील. यावेळी बॅटची कडा होती, पण यष्टीरक्षक थोडासा लेझी अप्रोच नक्कीच म्हणावा लागेल. विकेट मिळाली असती तर इथेच मॅच ना जवळपास अर्ध संपली असती असं म्हणायला हरकत नाहीये. ते यशांच्या मागे अगदी थोडासा लेझी अप्रोच होता. शोल्डर्स थोडेसे डाऊन होते. एका यष्टीरक्षकाने असं म्हटलं जातं ना, नेहमी आपल्या टोज वरती राहिला पाहिजे. त्यांनी होते यशांच्या मागे थोडीशी चूक त्यांच्याकडून. आणि नो बॉल टाकलाय पहा अजित सरांना. फ्री हिट आहे वरती काही नाही आहे. फ्री हिट समोर, फ्री हिट पुढे सरसवलेत आणि फ्री हिटचा देखील योग्य तो वापर झालेला नाही आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय, त्यात फक्त 1 धाव मिळाली, ती देखील नोची, एक्स्ट्राची. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाहीये. 45 स्टील
स्थिर स्थगित या आकड्यावरती 45. पुढचा बॉल वाईट बॉल येतोय. येस सर, थँक्यू सो मच. 46 धावा झाल्यात धाव फलकावर. पुढे 6 ऑन द बोर्ड. 46 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी लॉफ्टेड पॅडल स्वीप. एक धाव इथे देखील मिळणार आहे. 1 to go. 1 to go. फेम अजित सर. 47 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे, पण चांगली फिल्डिंग. नितेश यांची अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय. प्रशांतने देखील अगदी चौथ्या चेंडूवरती सिंगल काढली आहे आणि येणारं पुढचं पूर्ण षटक त्यांनाच खेळावं लागणार आहे. अगदी आपण म्हटलं होतं ना, मनसोक्त बॅटिंग त्यांना करायला मिळते. भरपूर आनंद बॅटिंगचा त्यांना मिळतोय, पण इथून संघासाठी चांगलं काहीतरी करणं त्यांच्यासाठी देखील गरजेचं. 47 लागल्यात. एका दुसरा षटकार आला ना मित्र, मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल, पण तो षटकार मारणं देखील तेवढं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित कनासे आणि मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न केलाय. चेंडू नेटला आदळतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा नाही होणार आहे प्रयत्न. आता नक्कीच प्रशांतनी बॅटचं फेज ओपन केलं. स्लॉक षटकाची प्रशांत वाट पाहत होते. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. 48 धावा आहेत धाव फलकावर. पुढे सरसवले. मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे देखील केला होता. कव्हर रिजन वरती एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय. फेकी आली आहे आणि पाहता पाहता इथे 50 धावा पूर्ण झाल्यात R1 स्पोर्ट्सच्या. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 50 हा आकडा गाठलाय आणि इथे वाईट बॉल आहे. पुढचा बॉल बॅटची एज लागते आणि बघा छप्पळाईनी प्रशांतनी ती रन नक्कीच कंप्लीट केली आहे. आणि इथे देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला होता प्रशांत यांनी. चांगली फिल्डिंग झाली आहे. फेकी झाली आहे. स्ट्रायकर एंडला आणि इथे बॅटर आउट. ऑल आउट झालाय पुन्हा एकदा R1 स्पोर्ट्स हा संघ. आणि इथून टार्गेट किती आपल्याला पाहावं लागेल. आपल्या गुणलेखकाकडे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. बघत किती टार्गेट असणार आहे. काय टार्गेट. बॅट्समन कोण येतात तुमचे ते सांगा, सांगतो.
53 धावांचं लक्ष्य आणि चला R1 स्पोर्ट्स थोडंसं स्पीडअप करा. 53 धावेचं लक्ष्य, दुपारचं सत्र अगदी 53 धावेचं लक्ष्य. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला डॅनी स्ट्रायकिंग एंडला आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. 53 धावेचं लक्ष्य मोठं लक्ष्य नाहीये नक्कीच. बघा एलसीसी संघ कसा पाठलाग करतोय. इथून काहीतरी मॅजिकल करावं लागणार आहे R1 स्पोर्ट्स या टीमला जिंकण्यासाठी. आणि जिंकणंही महत्वाचं आहे, पण त्या फरकाने जिंकणं महत्वाचं आहे. आपण किती डिफरन्सने जिंकतोय ते देखील जास्ती महत्वाचं असणार आहे. प्रशांत देखील खुश आहेत. मनसोक्त बॅटिंग मिळाली आहे त्यांना आज. मस्तीचा भाग आहे मित्रांनो. आणि इथे देखील बॅटची हलकीशी गडा लागली आहे. त्यानंतर जमीनदोस्त बॉल राहिलाय. 3 बॉल आणि 2 धावा इथे धावफलकावरती आहेत. सर्वेश गोलंदाजी ट्रॅकवर चांगली बॉलिंग करतोय. डॉट बॉल फेकण्याचा प्रयत्न, डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. किरण आहेत शॉर्ट कव्हर्स वरती, किरण आहेत. चांगली फिल्डिंग त्यांची देखील राहिली. इथे काय घडलंय, इथे 1 टू गो. शेवटचा बॉल आता असणार आहे षटकामधला. काय गोलंदाजी केली पहा सर्वेशने. पुढचा बॉल यावेळी वाईट बॉल असणार आहे. 3 धावा झाल्यात आणि आता नुकतंच आपण कौतुक केलं गोलंदाजाचं. वरती थोडासा कॉमेंटेटर कर्स. सर्वेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत, चांगली बॉलिंग करतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कलेनचा चेंडू होता. बॅटची हलकीशी एज लागते, कडा लागते. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन रिजन वरती. एकच धाव मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि ज्याची आवश्यकता होती तसा खेळ इथे नक्कीच R1 स्पोर्ट्सने केलाय. त्यांना माहिती आहे धाव संख्या कमी आहे, कमकुवत आहे, चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि फक्त दिल्या 4 धावा. इथे बिग स्विंग, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. डेड बॉल आहे, डेड बॉल झालाय म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल. अंकुश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. एक वेगळ्या ऍक्शननी पाहायला मिळतात आपल्याला. यावेळी देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर झाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला, पण इथे पाहता पाहता एकच धाव मिळणार आहे. R1 स्पोर्ट्स संघाला देखील माहिती आहे हा सामना जिंकला तरी तो जिंकत असताना ना आपल्याला तो मोठा फरक दाखवणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला क्वालिफाय करायचं आहे तर. नो बॉल आहे आणि येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट देखील असणार आहे. अजित सर आपल्या वेगळ्या स्टाईलमध्ये, वेगळ्या शैलीमध्ये. आणि इथे बघा काय केलंय बॅटरनी. गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे कारण गोलंदाजाने देखील ना अगदी ती चतुराई दाखवली आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 7 या आकड्यावरती स्थिर स्थगित. थोडीशी शांतता पाहायला मिळते आपल्याला.
दुपारच्या सत्रामध्ये नेहमीच आपण स्पर्धेमध्ये पाहतो ना की अगदी दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच ती शांतता थोडीशी असते, संत क्रिकेट, धावा देखील कमी होतात, पण इथे गोलंदाज म्हणतोय एक अतिरिक्त धाव घ्या, दिली आहे गिफ्ट स्वरूपाने 8 धावा धावफलकावर. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला आणि इथे चेंडू निघून गेलाय. धन 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 करत सीमारेषा पार आलाय दणदणीत द मास्टर कप चौकार. इथे अजून एक आता वाईट बॉल येतोय. गोलंदाजावरती हलकासा दबाव पाहायला मिळतोय, दडपण पाहायला मिळतंय. अंकुश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अंकुशला देखील चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल 2 खेळाडूंच्या वाकेच्या बाहेर, एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी येते स्ट्रायकर एंडला, कलेक्शन होत नाहीये. भरपूर अवांतर फेकी होती, भरपूर बाहेरच्या दिशेला फेकी होती. 1 to go फेम अजित सर. लास्ट बॉल. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, बॅट स्विंग नक्कीच केली आहे पण मिळणार काहीही नाहीये. षटक क्रमांक 2 संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल वाईड आलाय. प्रशांत आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 37 धावा जिंकण्यासाठी हव्यात. इथे देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, अगदी नेटला चेंडू हाताळला, त्यानंतर पोलला आदळून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल वेगवान चेंडू आहे आणि त्याच वेगाचं प्रत्युत्तर दिलाय षटकाराने दिलाय. डॅनीच्या बॅटमधून आलाय दणदणीत षटकार. सागर मोरे सर. षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे 23. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अगदी समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला, ऑन रिजन वरती चेंडू आलाय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. 24. 24 धावा आल्यात. पुढचा बॉल वेगवान चेंडू होता, इथे देखील अगदी जमिनीची लगत अलॉंग द ग्राउंड. एकच धाव इथे देखील मिळाली. 25 धावा झाल्या धावफलकावर. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांचं लक्ष असणार आहे. पुढचा बॉल वेगवान चेंडू आणि यावेळी विकेटचं पतन होत आहे. यावेळी तो टायमिंग साधू शकलेलं नाहीये. डॅनीची काही संपुष्टात आली आहे. प्रशांतच्या खात्यामध्ये विकेट आणि R1 स्पोर्ट्सला मिळतोय पहिला झटका. वन टू गो आणि नो बॉल आलाय. डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न केला होता. इथे घडलंय काय? इथे घडलंय काय? पंच म्हणतायत अगदी आमच्या समीप, म्हणून नो बॉल नक्कीच आहे. येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट जरूर असेल, पण त्याआधी रनआउट आहे का? जर रनआउट असेल तर बॉल देखील काउंट होईल. नॉट आउट आहे. बॅटर सेफ आहेत. खूप चांगला लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहू शकतो. पाहता क्लिअरिटी अप्रतिम आहे. खूप चांगली क्लिअरिटी पाहायला मिळते आपल्याला. यावेळी देखील पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी फुलर लेंथचा चेंडू आहे. चांगला स्ट्रोक.
27 झालेत. आणि यावेळी देखील चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, चांगला चेंडू हाताळलाय, वेग प्रचंड चेंडूवरती असणार आहे. 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुढे सरसावलेत आणि इथे नो बॉल येतोय. नो बॉल आला. येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट जरूर असेल. आणि इथे पुन्हा एकदा अगदी पायावरती चेंडू होता, फ्लिक केलाय, बॅटची हलकीशी काढा लागते, चेंडू ट्रॅव्हल होते अगदी स्क्वेअर लेग रिजन वरती. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. संयमी सुरुवात आहे थोडीशी आणि त्यातही अगदी आवश्यकतेप्रमाणे खेळ सुरू आहे, कारण आवश्यकता आपल्याला षटकार चौकारायची नाहीये. एलसीसी संघाला माहिती आहे सामना जिंकणं आपल्यासाठी गरजेचं आहे, महत्वाचं आहे आणि तसंच कार्य त्यांचं देखील होत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर फेकलाय. काय गोलंदाजी करतायत स्वप्नील. यॉर्कर चेंडू फेकणं देखील ना तेवढं कठीण आहे. ते कठीण कार्य देखील सोपं करून दाखवतात. परिश्रम करावा लागणार आहे. परिश्रमार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. 1 to go फेम. अगदी सगळ्यांच्याच एनर्जी डाऊन आहेत, पण अजित सरांची कधीच नाहीये. षटक संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती आहेत. आता काय सागर सर, आता डबल द ट्रबलची ओव्हर येणार आहे आणि ते षटक घेऊन कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. कारण या षटकामध्ये आपण 2 विकेट मिळवल्या ना तर अगदी 10 धावा मायनस होऊ शकतात. मायनस झालं तर लक्ष वाढू शकतं. लक्ष वाढलं तर यदा कदाचित आपण स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व अजूनही निर्माण ठेवू शकतो. कारण क्रिकेट हा खेळच अनिश्चितच आहे. त्या अनिश्चितेने आपल्याला अनेक वेळ शिकवलंय, सामना कुठेही सोडायचा नाहीये, हार कधीही मानायची नाहीये. पण पाहूयात तसं काही घडतंय का मैदानाच्या आतमध्ये. आर1 स्पोर्ट्स अधिकतम काही खेळाडूंचे शोल्डर्स अजूनही डाऊन दिसत आहेत, तर काही खेळाडू टीमचे स्वतः ओनर आहेत ते देखील मनोबळ वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करतायत. आपण जिंकू शकतो, आपण करू शकतो, आपल्याला लढण्याची आवश्यकता आहे आणि ते लढाई करतायत, ते लढत देतायत. फटाके देखील फुटतायत. आणि इथे काय घडतंय तर डॉट बॉल टाकलाय अगदी डबल द ट्रबल ओव्हर मधला पहिलाच बॉल हा डॉट टाकलाय धीरजने. पुढचा बॉल इथे बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चांगला पंच इथे केलाय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. खूप चांगला पंच केला, अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एक दुर्मिळ फटके, विशेषतः टर्फ क्रिकेटमध्ये असे फटके नाही पाहायला मिळत आपल्याला आजकाल. पुढचा बॉल वेग प्रचंड वेगवान चेंडू होता, अगदी डीप देखील झालाय बॉल. हायम ऍक्शन थोडीशी पाहायला मिळते, त्या ऍक्शनने देखील चेंडू कट होऊन आतमध्ये येतोय. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 to go. डबल द ट्रिपल ओव्हर. इथे देखील एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो अगदी जमिनीशी लगत आणि एक धाव इथे चोरटी पूर्ण केली आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच संपूर्ण द मास्टर्स कपच्या कमिटीचे, फॅनची देखील व्यवस्था. जे तुम्हाला हवं आहे सागर सर सगळं मिळणार. स्ट्रॉंग कमिटी आहे, चांगलं आयोजन. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. धावचीची शक्यता 5 मायनस झालेत. राहुलची विकेट देखील मिळाली आहे. आर1 स्पोर्ट्स कमबॅकच्या वाटेकडे आता अग्रसर होतोय, अग्रसर झालाय, अग्रसर त्यांना व्हावं लागणार आहे. कारण समोरून देखील एलसीसी संघ आहे, तो देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायला तयार नाहीये. मागचा सामना आपण पाहिलात, अगदी पहिल्या मॅच मध्ये यश मॅचचा हिरो ठरला, त्यानंतर दुसरी मॅच त्यांना गमावी लागली, त्यानंतर आता ही तिसरी मॅच आहे. आर1 स्पोर्ट्स पहिले दोन्ही सामने त्यांनी गमावलेत. आता इथून जिंकणं आणि फक्त जिंकणं हा एकमात्र पर्याय त्यांच्याकडे देखील असणार आहे. धीरज गोलंदाजी ट्रॅकवरती.
आणि इथे इथे काय घडलंय, इथे काय घडलंय, इथे पंचांकडे अपील करतायत, पंचांचा बोट आकाशाकडे. आणि अजून एक विकेट. मी म्हटलं होतं की या षटकामध्ये जर 2 विकेट आपण मिळवल्या, 10 मायनस झाले, तर यदा कदाचित आपण मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. आणि मॅच मध्ये कमबॅक झालाय, कमबॅक केलाय. कमबॅक करणं गरजेचं आहे. प्रेक्षक वर्ग देखील बघा अगदी मैदानाच्या बाहेरून सामन्याची मजा घेतात. याचं सगळं श्रेय जातं ना, ते सगळं श्रेय जातं आमच्या मास्टर कपला. बघा अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 25 टू विन. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. चला, थँक्यू सो मच पद्मनाभन प्रभू सर, धन्यवाद. सगळी शंका कुशंका इथे दूर करत असताना सर स्वतःहून. बारा बॉल जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता असणार आहे. आर1 स्पोर्ट्स हा सामना जिंकलात, आपण जर जिंकला तर टॉप 2 मध्ये क्वालिफाय होऊ का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. प्रशांत यांनी क्रिकेटची मजा नक्कीच घेतली आहे. बॅटिंग चांगली गेली आहे, बॉलिंग चांगली गेली आहे. आणि इथे बघा याच प्रकारे चांगली गोलंदाजी करत असताना फेकी देखील केली आहे आणि एक धाव इथे मिळणार आहे. यश समोर आव्हान खूप मोठं आहे. 27 धावा करायच्या आहेत 12 चेंडूंवरती. पहिल्या बॉलवरती 1 रन आली आहे, म्हणजे अजूनही 11 बॉल जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. इथे स्विंग अँड मिस, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, धाव एकही मिळणार नाहीये. 10 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 26 धावांची आवश्यकता. अजून एक स्विंग अँड मिस, मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न, पण बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. किरण शिंदे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, आता त्याच्या नावाप्रमाणे तो देखील खेळ करतोय. अजून एक आलाय का, अजून एक डॉट बॉल आलाय का? येस, अजून एक डॉट बॉल आलाय. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असणार आहे. पुढचा बॉल, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू नेटला नक्की जातो आणि त्यानंतर सरळ खूप चांगला झेल इथे टिपलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विस्मवतोय. अजूनही 26 धावांची आवश्यकता. तर आतापर्यंत या षटकामध्ये फक्त एकच धाव किरणने दिली आहे, एक विकेट देखील काढली आहे. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आर1 स्पोर्ट्स. पॉइंट टू गो फेम मजीद सर. 7 चेंडू 26ची आवश्यकता. पुढे सरसवलेत आणि पहा किरणने चेंडू कुठे आदळलाय. फक्त नो आहे, नो बॉल असणार आहे. म्हणजेच काय तर 7 चेंडू आणि 25ची आवश्यकता. येणारा पुढचा बॉल, हा शेवटचा बॉल, हा फ्री हिट असेल. पुढे सरसवले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इथे यशांच्या मागे चांगलं कार्य, यशांच्या मागे चांगलं कार्य राहिलंय. 24 धावांची अजूनही आवश्यकता. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा आपण किरण वरती देखील दडपण टाकू शकतोय, मोठ्या खेळाडू वरती देखील आपण दडपण टाकू शकतोय. याचं जिवंतमय उदाहरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे.
7 चेंडू आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. इथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे पण एक धाव इथे मिळणार आहे आणि अशाच प्रकारे षटक क्रमांक 6 संपलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात किती धावफलकावरती आपल्याला गुणलेखकाकडे जावं लागेल, ऐकावं लागेल, पाहावं लागेल किती धावा लागल्यात धावफलकावरती. सहा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहूयात कुठल्या गोलंदाजाची निवड करण्यात आली आहे, कुठल्या गोलंदाजाचा वापर इथे करण्यात आलाय. पहिलाच बॉल आणि पहा कुठे आलेत, कुठे आलेत मयूर आलेत कुठे, अगदी अर्ध्या विकेट वरती मयूर आलेत. पुढचा बॉल कमी गतीचा चेंडू फेकला होता आणि त्यानंतर फेकी देखील करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हा नाही असं करत असताना इथे विकेट मिळाली आहे का, तर नाही मिळाली आहे. सध्या तरी विकेट मिळालेली नाहीये पण पंच अजित सर नो बॉल आहे आणि येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट देखील असणार आहे. सर एक मिनिट आतापर्यंत धावा किती आल्यात या षटकामध्ये? एक ना, बॉल एकही झालेला नाहीये. ओके 6-22. पुढचा बॉल फ्री हिट. चला थोडंसं स्मित हास्य मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता असताना इथे खेळाडूंनी काय केलंय, मयूरनी मोठा फटका मारण्याच्या अगदी नादामध्ये तो चेंडू बॅटची हलकीशी कडा लागतो आणि विकेट नाही घेतली आहे. विकेट नाही घेतली यष्टीरक्षकांनी, म्हणजेच काय तर जिंकण्यासाठी अजूनही 22 धावेची आवश्यकता असणार आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय मॅच घडते पहा, काय मॅच घडते. कानमंत्र देण्यात येत आहेत, अगदी चर्चा होते आणि त्या चर्चेला देखील उद्यान आता आलंय कारण 5 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता असणार आहे. पुढचा बॉल पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, अगदी पुढे आदळतोय चेंडू. एक धाव नक्कीच मिळणार आहे आणि आता स्ट्राईक वरती आपण सगळेच ज्याची वाट पाहत होतो की यश स्ट्राईक वरती येईल, मोठे फटके मारेल, स्ट्राईक मिळाली आहे, मोठे फटके मारेल की नाही मारणार, हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर असणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर काळ आपल्याला देईल, वेळ आपल्याला देणार आहे. पुढचा बॉल पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न, इथे वाईट बॉल येतोय. जिंकण्यासाठी अजूनही 20 ची आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. व्हॉट अ मॅच. अगदी प्रत्येक मॅच निर्णायक क्षणाला जाते, प्रत्येक मॅच अगदी हृदयाचा ठोका चुकवणारी मॅच आपल्या समोर येते. 4 बॉल्स 22 विन. इथे काय घडतंय, पंचांनी नो बॉल घोषित केलाय जरूर, पंचांनी नो बॉल घोषित केलाय जरूर. वा अजित सर वा, मॅच मध्ये रोमांच आणण्याचं काम अजित सर जरूर करतायत. नो बॉल आलाय, येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट असणार आहे आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळते कारण जिंकण्यासाठी अजूनही 19 हवेत आणि चेंडू शिल्लक आहेत 4. याच मॅचची तर आपण वाट पाहत होतो. 4 बॉल्स 19 टू विन. 4 चेंडू आणि 19 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. प्रत्येकाने गोलंदाजाकडे जाऊन काहीतरी कानमंत्र दिलेत, प्रत्येकाने गोलंदाजाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलाय. काय सांगितलंय, वाईट बॉल फेकायचा आहे, बॉल चांगला टाकायचा आहे की मग फक्त एवढंच सांगितलंय प्रेशर घेऊ नको, दडपण घेऊ नको, सामना आपल्या हातात आहे. पण यश ते होऊ देतोय का? इथे देखील बॅकफुटला जाऊन फ्री हिट चेंडू वरती. काय झालंय, हे काय झालंय, डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. म्हणजेच काय तर अजूनही जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 3, 3 वर 3ही मारले तरी देखील मॅच होऊ शकत नाहीये. पण अंडरआर्म क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काहीही शक्य आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. पाहूयात ती वेळ बदलते का. पुढे सरसावला, बिगिटचा प्रयत्न केला आणि मिस टायमिंग आहे. R1 स्पोर्ट्स
फक्त 2 धावेंची आवश्यकता. थोडस मैत्रीपूर्ण वातावरण मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅटची हलकीशी कडा आणि 1 धाव इथे मिळणार आहे. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावेंची आवश्यकता आहे. एक चेंडूनी 18 धावेंची आवश्यकता आहे. पाहूयात काय घडतंय मैदानात. आणि नो बॉल आहे. येस सर, डबल ऍक्शन आहे. नो बॉल आहे. फ्री हिट आहे. एक चेंडू आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. पुढे सरसवला, मोठा फटका जरूर आलाय, पण हा बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे आणि विजय इथे संपादित होतोय R1 स्पोर्ट्स या टीमचा. मॅच जिंकली आहे 16 धावेंनी. 16 रन्स, 16 धावेंनी मॅच जिंकली आहे. म्हणजेच काय तर ते परमिटेशन, ते कॉम्बिनेशन पाहावं लागेल, बघावं लागेल आपण क्वालिफाय होतोय का. क्वालिफिकेशन